विधानसभेत जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झालाय। सत्ताधाऱ्यांनी यावेळेला आव्हाडांच्या निलंबनाची मागणी लावून धरली। यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली, तर यापुढे महापुरुषांवर चुकीचं वक्तव्य केल्यास निलंबन करणार असल्याची सक्त ताकीद विधानसभा अध्यक्षांनी आव्हाडांना दिली। आम्ही तर क्षुद्र आहोतच। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय, पुस्तकात वाचा। अध्यक्ष महोदय, हे बिलकुल महाराष्ट्र सहन करून घेणार नाही। ज्या पद्धतीने त्यांनी अशब्द वापर केलेले आहेत, माझी आपल्याला विनंती असणार आहे की त्यांना सभागृहात निलंबित करण्यात यावं। लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो, अध्यक्ष महोदय यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून, नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोलले। मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय। यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल। त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत। अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी। मागितली ना सभागृहाची। बसून घ्या। चला आव्हाड साहेब। अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो।